एक महत्त्वाची बातमी आहे। राज्यातील पावसासंदर्भातली मान्सूनने परतीची वाटचाल सुरू केल्यानंतर गेल्या 4 दिवसांपासून संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस कोसळतोय। मुंबई, पुणे, मराठवाडा, विदर्भ, कोकणासह मध्य महाराष्ट्राला पावसाने चांगलंच झोडपून काढलंय। मुसळधार पावसामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहत असून धरणं काठोकाठ भरलेली आहेत। तर दुसरीकडे शेती पिकांचे देखील प्रचंड नुकसान झालंय। त्यामुळे परतीच्या पावसाचा कहर नेमका कधी थांबणार असा प्रश्न बळीराजाला पडलाय। अशातच हवामान खात्याने पावसाबाबत मोठी अपडेट दिलेली आहे। बातमी सविस्तर पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे जे काही पावसासंदर्भातले अपडेट्स असतील ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि ही बातमी जास्तीत जास्त बळीराजापर्यंत शेअर करा, जेणेकरून या बातमीचा त्यांना देखील नक्कीच फायदा होईल। तर IMDने जारी केलेल्या अंदाजानुसार आज शनिवारपासून राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे। मात्र उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात ढगांच्या गडगडाटासह मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय। मराठवाड्यातही जोरदार पावसाची शक्यता आहे। सध्या मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्र किनारपट्टीपासून 5.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारं वाहतंय। यामुळे दक्षिण गुजरात पासून वायव्य बिहार पर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय। परिणामी महाराष्ट्रात उन्हाचा चटका कमी झाला असून अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत। हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज 28 सप्टेंबर 2024 रोजी उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव आणि इतर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे। विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, नागपूर जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे। येलो अलर्ट देण्यात आलाय। मराठवाड्यातील काही जिल्ह्यात अधूनमधून पावसाची सरी कोसळणार आहेत असं IMDने सांगितलंय। उर्वरित राज्यात पावसाचा जोर कमी होणार असून उघडीप मिळण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे नैऋत्य मोसमी परतीचा पाऊस मंगळवारी पंजाब आणि हरियाणाच्या काही भागातून परतलाय। राज्यातील तुमचा जिल्हा कोणता, तुमच्या जिल्ह्यात किती पाऊस झाला, कशी आहे तेथील पावसाची परिस्थिती ही देखील आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा।